रंजक मराठी एंटरटेनमेंटचे पुढील अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्ते मित्रांनो, सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेचा भाग 1 आधीच आम्ही अपलोड केला आहे। भाग 2 आम्ही आता अपलोड करत आहोत। मित्रांनो, अभिलाषा त्याच्या पीएला भेटायला बोलवते आणि म्हणते की आत्ताच्या आत्ता दुसरा इंजिनियर शोधा। त्यावेळेस पीए म्हणतो मग आब्याचं काय? त्यावेळेस अभिलाषा म्हणते आब्याचं सगळीकडे इंडस्ट्रीमध्ये नाव खराब झालं आहे, त्यामुळे आपल्याला दुसरा इंजिनियर शोधणे फार गरजेचे आहे। त्यावेळेस पीए म्हणतो मग शेतजमिनींचं काय होणार? त्यावेळेस अभिलाषा म्हणते शेतजमिनी तर आबांच्या तावडीत आहे ना, मी बघेल आबांबरोबर बोलून काय करायचे ते। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की लतिका वकिलाला घेऊन घरी आलेली असते। त्यावेळेस आप्पा लतिकाला विचारतात की आमचा चिरंजीव कसा आहे? त्यावेळेस लतिका चेहरा बारीक करून म्हणते हो आबे ठीक आहे आप्पा। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की आबे हा जेलमध्ये राहून सुद्धा पूर्णपणे शेतकऱ्यांचाच विचार करत असतो आणि तो म्हणतो की काही झालं तरी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी मिळायलाच पाहिजे आणि दौलतलाही अटक झालीच पाहिजे। तर आपल्याला असं पुढे पाहायला मिळतं की लतिका तुळशी मातीची पूजा करत असते आणि म्हणते की मला माहिती आहे आबे खोटं बोलतोय, वेदना तर त्याला मारायच्या होतच असतील ना, परंतु तो एवढा खंबीर आहे ना की वेदना होत आहे तरी सुद्धा म्हणतोय की मी व्यायाम करतो आहे। तुळशीमाई माझी साथ दे, माझ्या आब्याला बाहेर काढण्यामधून माझी साथ दे आणि मला मदत कर, असं ती देवीकडे प्रार्थना करते। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की कल्प्या हा दौलतसाठी चहा घेऊन आलेला असतो। त्यावेळेस दौलत तो चहा पितो आणि म्हणतो की जेव्हापासून अक्कासाहेब फोटोमध्ये जाऊन बसल्यात ना आमच्या आईसाहेब, तेव्हापासून आमचे खाण्यापिण्याचे वांदे झाले आहे, असला चहा कोणीच पिऊ शकणार नाही। त्यावेळेस कल्प्या म्हणतो तुम्हाला एक आयडिया देऊ का, तुम्ही ते मिस नाशिक बरोबर लग्न का नाही करत? त्यावेळेस दौलत म्हणतो तिच्याबरोबर जर मी लग्न केलं ना त्या अख्ख्या घरदाराला कामाला लावणं, असं म्हणून तिथून कल्प्याला हाकलून देतो। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की आबा जे आहेत ते आब्याच्या घरी सगळ्यांना भेटण्यासाठी आलेले असतात। ते भेटण्यासाठी आल्यानंतर तिथे लतिका, आशुदादा आणि आप्पासुद्धा बसलेले असतात। आबा आतमध्ये येतात, सगळ्यांना नमस्कार करतात। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की विक्या हा आब्याला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो। त्यावेळेस विक्या आब्याला भेटतो आणि आब्याला भेटल्यानंतर विक्या आणि आब्याचं जे काही आहे शेतकऱ्यांचं ते बोलणं सुरू होतं। त्यावेळेस विक्या म्हणतो तू कशाला शेतकऱ्यांची एवढा विचार करतोयस रे, तू फक्त तुझा विचार कर, आता तुला बेल मिळाली पाहिजे याचाच विचार कर। त्यावेळेस आब्या म्हणतो जरी मी हे गाव सोडून जाणार असलो तरीसुद्धा मला माझ्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलंच पाहिजे ना, या गावाचा मी दुश्मन नाही आहे ना। त्यावेळेस आब्या बोलता बोलता असं विचारतो की विक्याला तुझी आई बी बरी आहे ना? त्यावेळेस विक्या जरा विचारात पडतो आणि म्हणतो आई? त्यावेळेस विक्यासुद्धा घाबरत म्हणतो हो हो आई ना, आई एकदम व्यवस्थित आहे, तू आईची काळजी करू नको। म्हणजे थोडक्यात आब्या अक्कासाहेबांबद्दलच विक्याला विचारत असतो। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की आप्पा आणि लतिकाला आबा भेटायला आलेले असतात। तिथे आशुदादा सुद्धा असतो। त्यावेळेस आप्पा म्हणतात की कसे काय आज तुम्ही इकडे? तर आबा म्हणतात मी मुद्दामून वाट वाकडी केली। त्यावेळेस आशुदादा म्हणतो कशाला करायची ना मुद्दामून वाट वाकडी, तुमच्या घराच्या रस्त्यानेच जायचं ना सरळ सरळ। त्यावेळेस लगेच आप्पा आशुदादाला गप्प करतात। त्यावेळेस आबा म्हणतात की हे बघा आमच्या ज्या अक्कासाहेब आहेत त्या मरण पावल्या आणि तुमचा जो मुलगा आहे अभिमन्यू तो त्यांच्या खुना प्रकरणी जेलमध्ये जाऊन बसलाय। त्यावेळेस लगेच लतिका म्हणते त्याने खून केलेला नाही आहे, तुम्ही अडकवले त्याला आणि आबा तुम्हाला चांगल्याच प्रकारे माहिती आहे तुम्ही त्याला अडकवले म्हणून। त्यावेळेस लगेच आबा लतिकावर चिडतात आणि म्हणतात की मोठ्याशी कसं बोलायचं हे पण शिकवलं नाही का तुझ्या घरच्यांनी? त्यावेळेस लगेच लतिका म्हणते मान देण्यासाठी आधी मान मिळवून घ्यायला लागतो आबा। त्यावेळेस लगेच आप्पासुद्धा म्हणतात ती बरोबर बोलती, काय चुकीचं बोलते, आम्हाला माहिती आहे आमच्या चिरंजीवानी काहीच केलेलं नाही आहे। त्यावेळेस लगेच आबा म्हणतात परंतु आता त्यांची मान अडकली गेली आहे ना। त्यावेळेस लगेच लतिका म्हणते आबा तुम्हाला चांगलंच माहिती आहे तुम्ही काय बोलत आहात आणि कुणी काय केले ना अक्कासाहेबांना कुणी मारले हे चांगलंच माहिती आहे, आणि जर तुम्हाला खरंच अक्कासाहेबांचं एवढं दुःख असेल तर तुम्ही ज्याने अक्कासाहेबांना मारले त्याचीच मदत करायला आलात होय, असं बोलून तिथे आबांची बोलती बंद करते। आणि त्यावेळेस आबा तिला उत्तर देतात की आम्ही इथे शेतकऱ्यांसाठी आलो आहे, आम्हाला काही करून आब्याचं आयुष्य बरबाद होताना आम्हाला बघायचं नाही आहे, असं बोलल्यानंतर लतिकासुद्धा आबांकडे आश्चर्यचकित होऊन बोलत असते। म्हणजेच आबांचा या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी एक नवीन डाव असणार आहे, परंतु लतिका आब्या हे सगळे मिळून हा डाव मोडून काढणार आहे आणि खरोखरच आब्याचा हा विजय होणार आहे। आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।